हॅलो विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून. तर मागच्या क्लासमध्ये आपण सेल द युनिट ऑफ लाईफ यामध्ये या चॅप्टर इंट्रोडक्शन आणि त्याचबरोबर सेल थिअरी हा टॉपिक कव्हर केला होता. प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक बद्दल आपण थोडीशी माहिती याच्यामध्ये घेतली होती आणि आपण हे पण बघितलं होतं की सेल्युलर ऍक्टिव्हिटीसाठी काय गरजेचं असते आणि काय गरजेचं नसते. तर सेल्युलर ऍक्टिव्हिटीसाठी आपल्याला लक्षात आलं होतं की सायटोप्लाझम हा एक अरेना आहे. सेल्युलर ऍक्टिव्हिटीसाठी अरेनाचा अर्थ असतो झोन. त्यामध्ये सेलच्या सर्व केमिकल ऍक्टिव्हिटीज ह्या परफॉर्म केल्या जात असतात. मग आपण थोडंसं बघितलं होतं प्लांट सेलमध्ये आणि ॲनिमल त्या ओनियन सेलमध्ये आणि ह्युमन चिपच्या सेलमध्ये थोडासा डिफरन्स आपण बघितला होता. त्याचबरोबर काही सिमिलॅरिटीज सुद्धा बघितल्या होत्या. आणि आज आपण याच्यामध्ये थोडेसे डिफरन्स जे असतात की साईज, सेलची साईज, आज आपण पॉईंट कव्हर करणार आहे. सेल साईज, शेप आणि त्यानंतर आपण कव्हर करणार आहोत प्रोकॅरियोटिक सेलचं इंट्रोडक्शन. काय कव्हर करणार आपण? प्रोकॅरियोटिक सेलचं इंट्रोडक्शन. चला तर सुरू करूया. त्याआधी मी थोडंसं क्लीन करून घेतो हा एरिया आपल्यासाठी. तर आपण मागच्या क्लासमध्ये लास्ट पॉईंट बघितला होता की जो रायबोसोम असतो, रायबोसोम हा युकॅरियोटिक सेल आणि त्याचबरोबर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतो. पण रायबोसोम हा युकॅरियोटिक सेलमध्ये फक्त सायटोप्लाझम मध्येच नसून तर तो प्लांटमध्ये क्लोरोप्लास्टमध्ये आणि ॲनिमलमध्ये मायटोकॉन्ड्रिया आणि रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम मध्ये सुद्धा असतो. हे आपण त्या ठिकाणी डिस्कस केलं होतं. तर आता आपण बघूया समोरचा पॉईंट. इथून आपण स्टार्ट करणार आहोत. Animal cell contain another non-membranous किंवा non-membrane bound organelle called centrosome which help in cell division. आपण लास्ट इथे थांबलो होतो की सेंट्रोझोम काय असतं. आपल्याला माहित आहे ऍट द टाइम ऑफ सेल डिव्हिजन अॅनाफेज मध्ये ज्यावेळेस ते सेंट्रोझोम डुप्लिकेट होऊन दोन पोलार रिजनला चालल्या जातात आणि जो क्रोमोझोम असतात त्यांचे सेंट्रोमियर असतात ते ब्रेकडाऊन होतात. म्हणजे याचं पण डुप्लिकेशन कधी होत असते? प्रोफेज मध्ये. मायटोसिस डिव्हिजनचा जर विचार केला तर प्रोफेज मध्ये त्याचं डुप्लिकेशन होत. म्हणजे सेल डिव्हिजन साठी सेंट्रोझोम हा गरजेचा आहे. समोरचा पॉईंट जो आपण आजचा डबल बघणार, आजचा पॉईंट पाहणार. सेल डिफर ग्रेटली इन साइज, स्टेट अँड ऍक्टिव्हिटीज. आता सेलची साईज, शेप किंवा सेलची ऍक्टिव्हिटीज या कम्प्लिटली वेगवेगळ्या राहतात. जसे की एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आपल्या बॉडीमध्ये जर आपण विचार केला तर आपल्या हर्ट सेल वेगळे आहेत, किडनी मधले सेल वेगळे आहेत, रिप्रोडक्टिव्ह सेल वेगळे आहेत. म्हणजे त्याचं सेल स्ट्रक्चर आणि फंक्शन सुद्धा कसं राहील? वेगळं राहील. त्याचप्रमाणे इथं आपल्याला काही एक्झाम्पल्स त्यांनी दिलेले आहेत. तर पहिलं एक्झाम्पल आहे मायक्रोप्लाझ्मा. मायक्रोप्लाझ्माचा विशेष लक्षात ठेवायचं एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतोय. मायक्रोप्लाझ्मा ही जरी प्रोकॅरियोटिक असली, प्रोकॅरियोटिक सेलचं एक स्ट्रक्चर फंक्शन आहे किंवा कॅरेक्टर असते की ते सेल वॉल त्यांना असते. त्यांना काय प्रश्न असतं? सेल वॉल. पण मायक्रोप्लाझ्मा अशी एकमेव प्रोकॅरियोटिक सेल आहे की तिला सेल वॉल नाही. सेल वॉल नाही. परत एकदा, मायक्रोप्लाझ्मा ही अशी एकमेव प्रोकॅरियोटिक सेल आहे की जिला सेल वॉल प्रेझेंट नाही. आणि स्मॉलेस्ट सेल आहे. साईज जर आपण बघितली तर 0.3 मायक्रोमीटर लेंथ एवढी जी साईज आहे. फॉर एक्झाम्पल मायक्रोप्लाझ्मा स्मॉलेस्ट सेल आर ओनली
0.3 मायक्रोमीटर इन लेंथ वाईट बॅक्टेरियल सेल असते 3 ते 5 मायक्रोमीटर. बॅक्टेरियल सेलची लेंथ किती असणार? 3 ते 5 मायक्रोमीटर एवढी बॅक्टेरियल सेलची लेंथ राहत असते. आधी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या शेप त्यांनी दिलेला आहे. काय मग हे बघा इथं रेड ब्लड सेल ज्याला आपण इरिथ्रोसाइट सुद्धा म्हणतो, बायकॉन्केव शेपचे आहेत, राऊंड बायकॉन्केव. त्यानंतर व्हाईट ब्लड सेल अमिओपॉइड. अमिओपॉइड म्हणजे काय की त्यांचा शेप हा परफेक्ट राहणार नाही, इरेग्युलर शेप ज्याला आपण म्हणू शकतो, इरेग्युलर शेप. आता अमिबॉइड एक आपण असं लक्षात ठेवू शकतो की अमिबाला परफेक्ट शेप असतो का? नाही, त्याच्यावर आपण त्याला रिलेट करू शकतो अमिबॉइड. तिसरी सेल आपल्याला दिलेली आहे कोलुमनार इपिथेलियल सेल. याला कोलुमनार म्हणण्याचं रिझन आहे की या कॉलम सारख्या उंच दिसत आहेत. हे बघा, एक कॉलम, 2 कॉलम, तिसरा कॉलम, चौथा कॉलम, 5वा कॉलम. म्हणजे कोलुमनार कॉलम सारखे आपल्याला उंच दिसत आहेत आणि छोटे आहेत. त्यानंतर नर्व सेल. आता नर्व सेल ब्रँच अँड लॉंग. आपल्या बॉडीमध्ये लॉंगेस्ट सेल असते नर्व सेल, लॉंगेस्ट. लेंथ जनरली 1 मीटर पर्यंत असते, म्हणजे 0.1 पासून तर 1 मीटर पर्यंत असू शकते. त्यानंतर प्लांट सेल दिलेली आहे. फॅशियल सेल इलॉंगेटेड म्हणजे लांब असणार आणि दुसरी समोर दिलेली आहे. मेसोफिल सेल राऊंड अँड ओव्हल, राऊंड असते किंवा अंडाकृती सुद्धा असू शकतात, ज्याला आपण ओव्हल शेप म्हणत असतो. समोरचा पॉइंट, बॅक्टेरियल सेल would be 3 to 5 micrometer. The larger activated cell is egg of an ostrich. Ostrich म्हणजे काय? शहामृग. शहामृग, मूर्ख नाही, शहामृग. याची लेंथ असते 130 to 170 mm एवढी त्याची लेंथ असते. Among the multicellular organism, human blood cells are about 7.0 micrometer in diameter. म्हणजे ह्युमन मधील ब्लड सेल जे असतात त्याचं डायमीटर किती आहे मग? 7.0 मायक्रोमीटर. नर्व सेल आर सम ऑफ द लॉंगेस्ट सेल. ज्या नर्व सेल आहेत ते लॉंगेस्ट सेल असतात आणि मी तुम्हाला सांगितलं नियरली 0.1 to 1 मीटर एवढी त्याची लेंथ असू शकते. सेल ऑल्सो व्हेरी ग्रेटली इन शेप, देअर शेप. आता त्यांचा शेप आहे त्यांच्या फंक्शन नुसार बदलत असतो. ते मे बी डिस्क शेप, अशा पॉलिगोनल, पॉलिगोनल असं 1 2 3 4 5 6 हे पॉलिगोनल. त्यानंतर कोलुमनार लांब सेल असतील अशा, क्युबॉइडल, क्यूब लाईक, थ्रेड लाईक और इवन इरेग्युलर. इरेग्युलर म्हणजे काय? कोणताही शेप त्यांचा असू शकतो. द शेप ऑफ सेल मे व्हॅरी विथ देअर फंक्शन दे परफॉर्म. आता यांचा जो शेप आहे सेलचा हा व्हॅरी करतो म्हणजे बदलतो. कसा बदलतो? की व्हॅरी करतो म्हणजे बदलतो. कसा बदलतो? तर त्यांचं फंक्शन जसे बदलेल तसा सेलचा शेप सुद्धा बदलणार आहे. तर हे झालं शेल. ठीक आहे. आता आपण डिस्कस करणार आहोत प्रोकॅरियोटिक सेल्स. आता प्रोकॅरियोटिक सेल्स म्हणजे काय? तर इथं आपण एकदा बघूया. त्याच्या नावामध्येच त्याचं मिनिंग लपलेला आहे की प्रोकॅरियोटिक सेल म्हणजे काय असलं पाहिजे. बघा मग, प्रो मीन्स बिफोर, कॅरियन मीन्स न्यूक्लियस. म्हणजे काय?
की न्यूक्लियस डेव्हलप होण्याच्या आधी असे असेल की ज्यामध्ये न्यूक्लियस राहणार नाही, न्यूक्लियस जो आहे तो मेम्ब्रेन बाउंड राहणार नाही, अशा सेलला आपण म्हणतो असतो प्रोकॅरियोटिक सेल. आता प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कोण कोण येतं, तर प्रोकॅरियोटिक सेल मध्ये बॅक्टेरिया, ब्लू ग्रीन अल्गी, मायकोप्लाझ्मा, पीपीएलओ, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम. आता बघा त्यामध्ये कोण कोण येणार, बॅक्टेरिया, न्यूक्लियस, बीजीए येणार म्हणजे ब्लू ग्रीन अल्गी, न्यूक्लियस नाही, मायकोप्लाझ्मा, न्यूक्लियस नाही, पीपीएलओ, प्ल्युरोनिमोनिया लाईक ऑर्गॅनिझम, मायक्रोप्लाझ्मा, न्यूक्लियस नाही. म्हणजे हे सगळे जण या प्रोकॅरियोटिक मध्ये येत असतात. दे आर जनरली स्मॉलर अँड मल्टिप्लाय मोर रॅपिडली दॅन द युकॅरियोटिक सेल. आता याचे सेल असतात प्रोकॅरियोटिक सेल, यांचे मेन कॅरेक्टर सगळ्यात स्मॉल असतील, स्मॉलर इन शेप असतील आणि त्याचबरोबर रॅपिड मल्टिप्लिकेशन करण्याची त्यांची ॲबिलिटी असेल. रॅपिड मल्टिप्लिकेशन म्हणजे फास्ट ग्रोथ ते करू शकतात, फास्ट डिवायडेशन करू शकतात. दे मे व्हॅरी ग्रेटली इन साइज अँड शेप. त्यांची जी शेप किंवा साईज आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा असू शकतो. The four basic shape of bacteria are bacillus. आता bacillus म्हणजे काय, मी ए नाव देतो bacillus. bacillus म्हणजे असं रॉड शेप, बी नाव समोरचा रॉड शेप. दुसरा काय आहे, कोकस. कोकस म्हणजे स्पेरिकल, पूर्ण भरलेला कोट. त्यानंतर सी नंबरचा आहे विब्रिओ. विब्रिओचा म्हणजे कॉमाशी, आपल्याला माहिती आहे कॉमाशी, अथवा कॉमाशी. आणि लास्ट स्पायरिलम. स्पायरिलम म्हणजे स्पायरल सारखा तो. अशा प्रकारे हे चार क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळत असतात. The organization of embryonic the organization of prokaryotic cell is fundamentally similar, even though the prokaryotic is inhibit wide variety of shape and function. आता याच्यामध्ये काय होतं बघा, या ज्या प्रोकॅरियोटिक सेल आहे यांचं एक बेसिक स्ट्रक्चर जर म्हणलं जवळपास सगळ्यांचं सारखंच असते. सगळ्यांमध्ये कोणताच न्यूक्लियस हा डेव्हलप झालेला नसेल, कोणत्याही प्रोकॅरियोटिक सेलमध्ये सेल ऑर्गॅनिझम नसतील एक्सेप्ट रायबोझोम, फक्त रायबोझोमच असणार आणि तो सुद्धा मेम्ब्रेन बाउंड राहणार नाही. सगळ्यांना सेल मेम्ब्रेन राहील, फक्त मायक्रोप्लाझ्मा सोडून. म्हणजे याचं जे बेसिक स्ट्रक्चर आहे ते बेसिक स्ट्रक्चर हे जवळपास सारखं राहत असतं. ऑल prokaryotic have cell wall surrounding the cell membrane. याला आपण हायलाइट करू. एक मिनिट हे हायलाइट होणे लागलं. आपण अंडरलाइन करू. Prokaryotic cell or surrounding and cell membrane except mycoplasma. म्हणजे त्यांना सेल वॉल असते, सेल मेम्ब्रेन असते, सेल मेम्ब्रेनला कव्हर केलेले सेल वॉलनं, आणि फक्त एकच ऑर्गॅनिझम आहे तो म्हणजे मायक्रोप्लाझ्मा, त्याला सेल वॉल राहणार नाही जरी तो प्रोकॅरियोटिक असला तरी. द फ्लुइड मॅट्रिक्स फिलिंग द सेल इज द सायटोप्लाझम. आता जे सेमी लिक्विड फ्लुइड असते, फ्लुइड मॅट्रिक्स जो असतो त्याला काय म्हणतात आपण, सायटोप्लाझम. देयर इज नो डिफाईन न्यूक्लियस. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वेल डिफाईन न्यूक्लियस राहत नाही. जेनेटिक मटेरियल इज बेसिकली नेक नॉट इन्व्हॉल्व्ड बाय न्यूक्लियर मेम्ब्रेन इन ऍडिंग. चला आता इथं बघा की जेनेटिक मटेरियल जो आहे त्याचा डीएनए हा नेक नाही. नेक म्हणजे काय की त्याच्या न्यूक्लियसला कोणतीही न्यूक्लियर मेम्ब्रेन नाही
आणि एक स्ट्रक्चर आपल्याला ड्रॉ करायचं आहे थोडंसं छोटं. सपोज एक प्रोकॅरियोटिक सेल आहे, वाक्य वाचून घेऊया. इनव्हॉल्व्ड बाय अ न्यूक्लियर मेम्ब्रेन addition to genomic DNA, a single chromosome or circular DNA. Many bacteria have small circular DNA outside the genomic DNA. आता सपोज हा त्याचा आहे जीनोमिक डीएनए, ठीक आहे. तर याच्या पलीकडं एक दुसरा पण डीएनए राहील, त्याला आपण सर्क्युलर डीएनए म्हणणार. हा झाला जीनोमिक डीएनए, हा झाला त्याचा सर्क्युलर डीएनए. फंक्शन समजून घे थोडीशी. जर या बॅक्टेरियल सेलला दुसऱ्या एखाद्या सेलला काय करायचंय, डॅमेज करायचं किंवा इन्फेक्ट करायचंय, तर हा जो सर्क्युलर डीएनए आहे, या सर्क्युलर डीएनएचा एक पार्ट त्या सेलमध्ये काय होईल, ट्रान्सफर होईल. आणि नंतर ती समोरची सेल च्या डीएनए मध्ये हा ऍड होईल. जसं की एक आपण सरळ करू शकतो. समजा समोरच्या सेलचा डीएनए आहे, आम्हाला ड्रॉ करतो व्यवस्थित, इरेज करून घ्या. अरे यार झालं. हा सपोज समोरच्या सेलचा डीएनए आणि याला त्याला काय करायचं आता, इन्फेक्ट करायचं. इन्फेक्ट कसं करणार, तो याच्याला थोडासा कट पार्ट निघेल आणि याच्या एखाद्या कट पार्टवरती जाऊन बसतो, डीएनए ट्रान्सफर झाला. म्हणजे याला म्हणतात सर्क्युलर डीएनए, किंवा त्याला आपण दुसऱ्या शब्दामध्ये प्लाझ्मिड सुद्धा. बायोटेक्नॉलॉजी मध्ये आपण पाहणार की या प्लाझ्मिडचा उपयोग कशा प्रकारे केला जातो व्हॅक्सिन बनवण्यासाठी. तर स्मॉलर डीएनए, मेनी बॅक्टेरिया have small circular DNA outside the genomic DNA. The smaller DNA are for plasmid. हे इथं आपण काढलं सर्क्युलर डीएनए, त्याला प्लाझ्मिड म्हणतात. तर प्लाझ्मिड डीएनए confers certain unique prokaryotic character to such bacteria. आणि हा जो प्लाझ्मिड डीएनए आहे त्या बॅक्टेरियाला काही स्पेसिफिक कॅरेक्टर देतो, प्रदान करतो. त्यातलं पहिलं कॅरेक्टर असते युनिक फिनोटाइपिक कॅरेक्टर सच ॲज. आता कोणते फिनोटाइपिक कॅरेक्टर देणार, तर ते रेजिस्टन्स टू अँटीबायोटिक, वेगवेगळ्या अँटीबायोटिक विरुद्ध रेजिस्टन्स देण्यासाठी तो प्लाझ्मिड डीएनए त्या बॅक्टेरियल सेलला मदत करत असतो. इन हायर क्लास you will learn that this plasmid DNA is used to monitor bacterial transformation with foreign DNA. म्हणून तुम्हाला सांगितलं की त्या बॅक्टेरियाचं फॉरेन डीएनए मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी सुद्धा हा प्लाझ्मिड डीएनए इम्पॉर्टंट राहतो, जे की आपल्याला बायोटेक्नॉलॉजी या चॅप्टरमध्ये थोडंफार शिकायचं आहे. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फाउंड इन यूकॅरियोट्स. आता यूकॅरियोट्सचे जे मेन कॅरेक्टर आहे ते कोणतं आहे, न्यूक्लियर मेम्ब्रेन सापडतं. आणि प्रोकॅरियोटिकचं कॅरेक्टर न्यूक्लियर मेम्ब्रेन नसते, हे त्याचं विशेष कॅरेक्टर आहे. नो ऑर्गेन्स लाईक वन इन यूकॅरियोट आर फाउंड इन प्रोकॅरियोटिक सेल एक्सेप्ट रायबोसोम. हा पॉइंट पण मी आधी क्लिअर केला तुम्हाला. यूकॅरियोटिक सेल असे आहे की त्यामध्ये जे काही सेल सापडतात त्यापैकी एकही सेल ऑर्गेन्स प्रोकॅरियोटिक मध्ये सापडत नाही, फक्त कोण सोडून, रायबोसोम सोडून. कोणता ऑर्गेनेज सोडून, फक्त रायबोसोम हा ऑर्गेनेज सोडून बाकी सगळे कोणताच ऑर्गेनेज आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल मध्ये भेटणार नाहीये. प्रोकॅरियोटिक आर समथिंग युनिक इन द फॉर्म ऑफ इन्क्लूजन, स्पेशलाइज्ड डिफरेंशिएटेड फॉर्म ऑफ सेल मेम्ब्रेन कॉल्ड मिझोझोम. आता मिझोझोम म्हणजे काय, सपोज ही सेल आहे, सेल वॉल, याच्या आतमध्ये ही आहे सेल मेम्ब्रेन. या सेल मेम्ब्रेनच्या आतमधल्या फोल्डिंग मध्ये राहतात आणि त्या सेल मेम्ब्रेनच्या बनलेल्या फोल्डिंगला आपण म्हणणार मिझोझोम. आपल्याला मिझोझोम म्हणजे मिझोझोम इज द इनफोल्डिंग ऑफ सेल मेम्ब्रेन ऑफ प्रोकॅरियोटिक सेल. इनफोल्डिंग ऑफ सेल मेम्ब्रेन ऑफ
prokaryotic cell. They are essentially enfolding of cell membrane. आणि ते काय असतं जनरली त्या सेल मेम्ब्रेनच्या इनफोल्डिंग राहतात. अशा प्रकारे आपण हा प्रोकॅरियोटिकला स्टार्टअप केलेला आहे. तर नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण सेल इन्व्हॉल्व अँड इट्स मॉडिफिकेशन बघूया की प्रोकॅरियोटिक सेल मध्ये कशा प्रकारे सेल इन्व्हॉल्व म्हणजे कव्हरिंग सेलच्या बाहेरून कशी असते आणि त्याचं कशा प्रकारे मॉडिफिकेशन झालेलं आहे. हा पॉइंट आपण समोरच्या क्लासमध्ये घेऊ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.